रामकृष्ण हरी. मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही. अगदी तुकाराम महाराजांचा खूप छान मन प्रसन्न करणारा हा अभंग सर्व परिचित आहे. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, मी तुला असा मोगरा अर्पण करतो. मोगरा पांढरा शुभ्र असतो. पांढरा शुभ्र रंग असा आहे की त्याच्यावर एकही डाग पडला तरी तो प्रकर्षानं जाणवतो. पण मोगऱ्याला पांढरा कलर आहे म्हणजे माझं मन, माझं चित्त निर्मळ आणि पवित्र झालं, म्हणजे माझं मन हा मोगरा आहे. यानंतर मोगऱ्याला असा सुगंध असतो की तो कधीही सुगंध तो हा माझा, तो माझा, मी यालाच फक्त तो सुगंध देईन, याला देणार नाही. पंक्ती प्रपंच तो सुगंध करत नाही, पार्सलिटी करत नाही, थोडक्यात आत्ताच्या भाषेत. म्हणून हा मोगरा मी तुला अर्पण करतो. म्हणजे तुकाराम महाराज काय सांगतात की प्रत्येक गोष्टीचा विचार तुम्ही मनापासून करायला शिका. तुम्ही परमेश्वराकडे जाता त्यावेळेला तुमचं मन, तुमची बुद्धी स्थिर पाहिजे. तुमचं मन वैफल्यग्रस्त असेल, उद्विग्न असेल, दुःखी असेल तर ईश्वराला तुम्ही दुःखी करणार आहात का? म्हणून मन प्रसन्न ठेवलं पाहिजे. आणि मन प्रसन्न ठेवायचं असेल तर अंतर्मनाचा प्रवास करणं मस्ट आहे. बाह्य जगामध्ये आपण बघतो सगळं पायिक आहे, सगळं भौतिक आहे बाह्य जगामध्ये. म्हणून आपला अंतरात्मा तो पवित्र करायचा असेल तर काही गोष्टींचा तुकाराम महाराजांनी सांगितलं की त्याग करावा लागेल. आणि आधी स्वतः केलं आणि मग दुसऱ्यांना सांगितलं. तुकाराम महाराजांनी कितीतरी लोकांचं म्हणजे येणं होतं त्यांच्याकडं, सावकारी होते. त्या सावकारीच्या सगळ्या वह्या त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये सोडून दिल्या. त्यानंतर तुकारामांची गाथा लोकांनी त्या पाण्यात सोडली. पण पहिलं पुण्य फळाला आलं. पुण्यफळाशी आले जैसे, म्हणजे ते पुण्य फळाला आलं. इंद्रायणीला दया आली म्हणून ती गीता पाण्यावर तरंगली आणि आपल्यापर्यंत पोहोचायची होती म्हणून ती गाथा परत आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वरती तरंगली. हे जीवन आहे हो, हे जीवन आहे. आपण विचार करतो, पायापुरता विचार करतो. ह्या जीवनामध्ये पायापुरता विचार करून क्षणाचं सुख आपल्याला भेटतं, पण अनंत सुखाचं आपण कधी वाटेकरी होऊ शकत नाही. म्हणून देवादिकांनी काय सांगितलं, देव कुठला करून घ्यावा, आपला तू एक देव करून घ्यावा. ते नेहमीनं जीवा एका कुठंतरी एकनिष्ठ राहा कुठल्या तरी ठिकाणी, त्याशिवाय तुमची एकाग्रता होणार नाही. आणि ज्यावेळेला तुमचं मन प्रसन्न राहील, मन हा मोगरा तो प्रसन्न राहतो आणि मग तो प्रसन्न मोगरा आपण देवाला आपलं मन अर्पण करतो, त्यावेळेला देवाला आपली सगळी कामं करण्याला आपण भाग पाडतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ की आपण कुठं कुठं घडून गेलो, कुणी सांगतं इथं जा तुम्हाला गुण येईल, तिथं जा तुम्हाला गुण येईल, हे करा ते करा, होम हवन जे काही असेल ते आपण सगळं करत राहतो. पण खरंच आपल्याला त्या गोष्टीमुळं आपण प्रसन्न होतो, गुण येतो का असं म्हणूया थोडक्यात. तर आपल्याला गुण येत असता सगळ्या गोष्टींचा तर आपण कुठल्या तरी एकाच गोष्टीवरती स्थिर राहिलो असतो. असे वेगवेगळे देव आपण रोज चापसत बसलो नसतो. म्हणून एकनिष्ठता आपल्यामध्ये पाहिजे. मोगऱ्याचं फूल एखाद्या चिखलात पडलं तर ते फूल आपण देवाला व्हायचं नाही, तुकाराम महाराज म्हणतायत. पवित्र पाहिजे फूल, ते फूल आपण टाकून देतो. मग आपलं मन किती अपवित्र आहे. आपल्या घरामध्ये डस्टबिनचं भांडं असतं, ते समजा भरलं, 1 दिवस भरलं, 2 दिवस भरलं
3 दिवस भरलं आपल्याला वेळ नाही मिळाला, त्यातल्या भाज्या कुजतात आणि घरामध्ये उग्र वास येतो. कधी एकदा ते भांडं आपण फेकून देतोय असं आपल्याला वाटतं. मग ते भांडं फेकण्याची आपण एवढी घाई करतो, कारण आपल्याला पुन्हा ते भांडं कामाला यायचं असतं किंवा घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं असतं. तसं आपलं जे मन आहे, आपला जो आत्मा आहे, आपलं शरीर आहे, आपलं अंतर्मन आहे, ते फुललेलं भरलेलं पाहिजे. आणि ते कधी फुलेल, कधी भरेल, तर आपल्यामध्ये जी असणारी मलिनता, आपल्यामध्ये भौतिक सुखासाठी आपण अडकलेलो आहोत, त्यासाठी स्वार्थ, माया गोळा करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये कधीकधी खोटं बोलावं लागतं. असं दुःख घेऊन असं सलतंय ते आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये. आणि मग त्यामुळं बाह्य जगातले जे संतांनी सांगितलेलं आहे, गाथा असेल, गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, हरिपाठ असेल, आपण म्हणतो की ह्याला गुण आला म्हणून मी म्हणतो, त्याला गुण आला म्हणून मी म्हणतो. तर असं नाही. आपल्या मनातली ती मलिनता, जसं डस्टबिनचं भांडं आपल्याला रिकामं करावं लागतं तात्काळ, तसं हा व्हिडिओ तुम्ही पाहिला की लगेच आपल्या मनामध्ये वाईट गोष्टी असतील तुम्ही डिलीट करून टाका. कारण ज्या जुन्या गोष्टी घेऊन तुम्ही जगता, संदेहाच्या तुटती गाठी माऊली म्हणतात, ह्या गाठी कॅन्सरपेक्षा भयंकर आहेत. आणि ह्या गाठीला मग आवरण चढत चढत जातं आणि त्या गाठी इतक्या कठीण होतात की त्या नामस्मरण करा, भजन कीर्तन करा, तरी त्या विरघळणं शक्य होत नाही. म्हणून ह्या संदेहाच्या गाठी, ह्या अहंकाराच्या, मीपणाच्या, स्वार्थपणाच्या, अशा ज्या गाठी आहेत त्या वेळीच विरघळल्या पाहिजेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की मन हा मोगरा, अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, पुन्हा हा नरदेह नाही. एकदा गेलं की गेलं. मग गेल्यावरती सुद्धा आपला आत्मा इतका तडफडत असतो, ते सुद्धा स्वीकारा. मरणाला घाबरत असाल तुम्ही, मरणाला कधीही घाबरू नका. गुरुचरणावरती आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला सद्गुरू आपल्याला तेच सांगतो की तुम्ही ज्यावेळेला एक तुमची मानसिकता स्ट्रॉंग कराल की आत्मा अमर आहे, आत्मा नैनम छदती शस्त्राने नैनम छदती, म्हणजे आत्म्याला कशानेच मरण येत नाही. जुने वस्त्र सांडिजे नवीन वस्त्र, आत्मा हा जुन्या वस्त्र फाटले की टाकून देतो, आपण नवीन धारण करतो, त्याप्रमाणे शरीर बदलत असतो. तो अमर आहे हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही मरणाला पण घाबरणार नाही. म्हणून मन आपलं प्रसन्न ठेवा. सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या घरापर्यंत, दारापर्यंत चालून येतील आणि ते मन हा मोगरा ईश्वराला अर्पण करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.